नाशिकमध्ये अखेर शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना तिकीट जाहीर झालंय। पण आता शिंदे गटाकडून इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराजांनी दंड थोपटलेत। लढणार आणि जिंकणार म्हणत शांतिगिरी महाराजांनी आव्हान उभं केलंय। पाहूया। अखेर नाशिकमधून शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली। शिंदे गटाने त्यांच्या कोट्यातील 3 जागांवर उमेदवार जाहीर केले। कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून नरेश मस्केंना उमेदवारी जाहीर झाली, तर नाशिकमधून हेमंत गोडसेंना तिकीट देण्यात आले। नाशिकमध्ये महिन्याभरापासून जोरदार रस्सीखेच सुरू होती। अखेर ही जागा शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेला येण्यासह गोडसेंच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली। विश्वासार्हता माझ्यावरती या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेली, तर निश्चितच आपण त्यांची विश्वासार्हता जोपासण्यासाठी निश्चित एक प्रामाणिकपणे कष्ट जे काही कामं केलेले आहेत, जे काही राज्य शासनाने कामं केले, जे काही केंद्र शासनाने कामं केलेत, तर निश्चित मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी संपूर्ण निश्चित नाशिककर देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मतदान देतील असा आपल्याला विश्वास। अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे। मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो। भारतीताई पवार यांचा दिंडोरीचा आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रमसुद्धा उद्या होईल। मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी आणि माझ्याबरोबरचे जे काही माझे कार्यकर्ते आहेत, हितचिंतक आहेत, ते आता बाकीचा सगळा विचार मागे सोडून देतील आणि मजबूतीने जे आहे आम्ही महायुतीच्या प्रचाराच्या कामाला वाहून घेणार आहोत। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर झाली आणि इकडे भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं। भाजपकडून इच्छुक दिनकर पाटलांनी गोडसेंना तिकीट देऊन चूक झाल्याची टीका केली। मात्र आपण बंडखोरी करणार नाही हे स्पष्ट करतानाच दिनकर पाटलांनी वरिष्ठ नेत्यांना भेटून पुढची भूमिका जाहीर करणार असं म्हटलंय। त्यांना उमेदवारी दिली खरं चुकीचंच आहे आणि मी 3 वर्ष झाले नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो होतो। मला भारतीय जनता पार्टीने काम सुरू करायला लावलं होतं, त्यामुळे मी आज नाराज आहे 100%। देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, गिरीश भाऊंना भेटल्यावर निर्णय घेऊ। तुम्ही त्यांच्या प्रचारात सहभागी होणार? त्यांना विचारून करेन। तर नाशिकमध्ये शिंदे गटाकडून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज आणि अनिकेत शास्त्रींनीही अपक्ष अर्ज दाखल केले। मात्र लढणार आणि जिंकणार म्हणत शांतिगिरी महाराज लढण्यावर ठाम आहेत, तर अनिकेत शास्त्रींनी हेमंत गोडसेंना पाठिंबा दिलाय। आम्हाला तिकीट मिळो या ठिकाणी आम्ही लढणार आणि जिंकणार। उर्वरित 7 मतदारसंघांमध्ये तुमच्या जिथे भक्त परिवार तिथं तुम्ही निवडणूक लढणार, तुमचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत का? तर त्या संदर्भामध्ये आमची जे बाबाजी भक्त परिवार आणि जी कमिटी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेऊन त्यानुसार त्या आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। हेमंत अप्पा गोडसे साहेब यांची शिंदे गटामधनं उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ते महायुतीचे उमेदवार आहेत, त्याबद्दल त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि हेमंत अप्पा गोडसे साहेब हे प्रचंड बहुमतांनी विजयी हो अशी मी त्यांना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देतो। शिंदे गटाच्या उमेदवारीनंतर 3 ठिकाणी लढती निश्चित झाल्या। नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजेंमध्ये लढत होईल। कल्याणमधून शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांमध्ये सामना आहे। ठाण्यातून शिंदे गटाच्या नरेश मस्केंचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारेंशी होईल। शिंदे गटानं नाशिकसह कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश मस्केंना संधी दिली आहे। उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी भाजपचे मुंबई उत्तर पूर्वचे उमेदवार मिहिर कोटेचाही उपस्थित होते। राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय आणि आता स्वतः राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेणार आहेत। राजसाहेब या महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे, कुठलीही अपेक्षा न करता महायुतीकडून। तर मला वाटतं मोठ्या मनाने जे आहे राजसाहेब जे महायुतीबरोबर जोडले गेलेले आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून, त्यांचं काम पाहून जे राजसाहेबांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला
आता पूर्ण ताकदीने जे आहे हे मनसेचे कार्यकर्ते ऑलरेडी जे आहे हे ग्राउंड लेवलवरती कामाला लागलेले आहेत. आता राजसाहेब देखील जे आहे त्यांच्या प्रचाराने मोठी ताकद जी आहे ही महायुतीच्या उमेदवारांच्या मागेची आहे ही उभी करतील. पालघरची जागा भाजपच्याच वाट्याला गेली असून शिंदेंचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित भाजपकडून लढण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. 2019 मध्ये भाजपनं शिवसेनेला ही जागा उमेदवारासह दिली होती. त्यामुळे महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युलाही समोर आलाय. भाजपला सर्वाधिक 28 जागा मिळाल्यात. शिंदेंची शिवसेना 15 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 4 जागा आल्या, तर रासपाला परभणीची 1 जागा मिळाली आहे. मला वाटतं काही पॉलिटिकल ॲनालिस्टनी जे आहे 8 जागा 9 जागेवरती जे आहे शिवसेना लढेल असे भाकीत केले होते. पण आज महायुती जी आहे या महायुतीमध्ये शिवसेना हा पक्ष जो आहे तो 15 जागा जी आहे ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लढवतो आहे. आणि मला वाटतं नंबरपेक्षा ही महायुती जी आहे आयडिओलॉजीवरती आणि विचारांवरती प्रस्थापित झालेली आहे. जागा वाटपात अर्थात मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजपच आहे. 2019च्या तुलनेत 3 जागा भाजप अधिक लढते, तर सुरुवातीला 22 जागांची मागणी करणाऱ्या शिंदे गटाला 15 जागांवर समाधान मानावं लागलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.